जोक्स, विनोद, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करायला विसरू नका. एकदा शेजारच्या वहिनींनी पिंट्याला आवाज दिला. पिंट्या भाऊजी, वहिनी गेल्या का शाळेत? पिंट्या, हो गेल्या. का हो? वहिनी, अहो माझे मिस्टरही आत्ताच गेलेत ऑफिसला. जरा 2 मिनिटं येता का? हुक लावून देता का मला? पिंट्या जाम खुश होतो आणि लगेच जातो. वहिनी, भाऊजी या ना हो आतमध्ये. पटकन वहिनीने अशी लाडीक हाक मारली आणि थेट मांडीवरचा काटा आला. अंगावरून जणू मोरपीस फिरला. आता जे होईल ते होईल. आज वहिनींचा हुक बसवायचाच. असा विचार करत हलक्या हाताने पिंट्याने बेडरूमचा दरवाजा उघडला. दार उघडले आणि आत बघतो तर काय, बंटी शाळेचे कपडे घालून बेडवर बसला होता. त्या आळशी शेंबड्या गाबाड्याची स्कूल बॅगचा हुक खराब झालं होतं. ते हुक लावायला मला बोलवलं होतं. आज शेजारच्या सुंदर वहिनी घरी आल्या होत्या. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. बायकोने कुकर लावला होता. 10-12 शिट्ट्या झाल्या तरी उठायचे नाव घेत नव्हती ती. शेवटी मी म्हटलं, अगं ती डाळ जळेल. ती पटकन म्हणाली, जळू देत जळली तर, पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही. भारत असा एकमेव देश आहे जिथे मुलगी मुलाची प्रियसी होण्या अगोदरच त्यांच्या मित्रांची वहिनी झालेली असते. चिंटूची वहिनी काजू खात होती. चिंटू प्रेमाने म्हणाला, वहिनी प्लीज मला पण टेस्ट करायला द्या. वहिनीने एक काजू चिंटूच्या हातात ठेवला आणि बाकीचे स्वतः खायला लागल्या. चिंटू, एकच काजू वहिनी, रागात म्हणाली. हो, बाकी सगळ्यांची चव पण अशीच असते. लग्न झालंय भाऊचं, जास्त करू नका चर्चा. वहिनीने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालतील खुर्च्या. बायको, तुम्ही आपल्या शेजारणीला आय लव्ह यू तर म्हटला नाही ना? नवरा, नाही तर का? काय झालं ग? बायको, कालपर्यंत ती मला वहिनी म्हणत होती. आज अचानक ताई म्हणायला लागले म्हणून विचारलं. बायको, कुठे आहात तुम्ही? नवरा, ऑफिस. का ग? काय झालं तर तुला? बायको, काही नाही हो. आपल्या शेजारच्या वहिनी पळून गेल्या म्हणून विचारलं, बाकी काही नाही. जोशी काकू त्यांच्या नातवाला घेऊन ट्रेनने चालल्या होत्या. त्या सतत नातवाला त्यांच्याकडे दुधीचा हलवा खायला सांगत होत्या आणि प्रत्येक वेळी म्हणत होत्या, नाही खाल्लंस तर समोरच्या काकांना देऊन टाकेन. नातू काही केल्या ऐकत नव्हता आणि जोशी काकूही पुन्हा पुन्हा तेच सांगत होत्या. शेवटी वैतागून समोरच्या बाकावर बसलेले काका म्हणाले, अहो वहिनी, काय ते लवकर ठरवा. तुमच्या दुधी हलव्याच्या आशेने मी 5 स्टेशन सोडून पुढं आलोय. मित्राकडे गेलो होतो ग. उशिरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगत होता. खरं खोटं तपासण्यासाठी बायको त्यांच्या 10 मित्रांना फोन करते. 5 जण सांगतात, हो आलेले नाही ते. आणि तिघे सांगतात, हा काय आत्ताच गेला. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथंच आहे, देऊ का फोन त्याच्याकडे? रात्री 12 वाजता बायको रोमॅन्टिक मूडमध्ये नवऱ्याला म्हणाली. बायको, त्रिवेद चित्रपटात कोणकोणत्या अभिनेत्री होत्या? नवरा, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम. बायको, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये काजलचं नाव काय होतं हो? नवरा, सिमरन. बायको, आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये ती वहिनी कधीपासून राहायला आली? नवरा, 2 महिन्यापूर्वी. बायको, त्या वहिनींनी 3 दिवसापूर्वी कोणत्या रंगाची साडी नेसली होती हो? नवरा, गुलाबी. पण
तू हे सगळं का विचारत आहेस? तेही रात्री 12 वाजता? बायको: कारण काल माझा वाढदिवस होता. बायको म्हणजे बायकोच. मी बाल्कनीत उभा राहून गाणं म्हणत होतो. पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में. आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. मध्येच बायकोचा आवाज आला, घरातच फिरा. ती समोरची वहिनी गावाला गेली आहे. रम्या सम्याला: कानात बाली कधीपासून घालायला लागलास र? सम्या: बायको माहेरी जाऊन आल्यापासनं. रम्या: वहिनींनी तुझ्यासाठी आणल्या होय? काय ती माहेरून? सम्या: नाही रे, ही बाली तिला माझ्या हातरूनच सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून मी कानात घालावी लागते. एक जण एका म्हाताऱ्याला विचारतो की 70व्या वर्षी पण तू बायकोला डार्लिंग, जानू, स्वीटी, बेबी, हनी, लव कसं काय बोलता? एवढ्या प्रेमाचं गुपित काय हो? म्हातारं म्हणालं, कसलं प्रेम आणि कसलं गुपित. 10 वर्ष झाली म्हातारीचं नाव विसरलोय. तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही बघ. स्वयंपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरवलं, आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे. नवरा भाजीचा घास तोंडात टाकत, वा वा, काय भाजी मस्त झाली. बायको नवऱ्याकडे रागाने बघते, मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणारच. शेजारणीने दिले ना ती. शेजारीन: तुमचा नवरा पहा, त्या सुंदर स्त्रीशी बोलतोय. बायको: बोलू द्या हो. सुटलेलं पोट आत घेऊन तो तिच्याशी किती वेळ बोलू शकतो हे मला पण बघायचं आहे. बायको: तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा: नाही ग बायको, मी जाडी झाली तरी. नवरा: नाही सोडणार. बायको: मी वेडी झाली तरी. नवरा: सोडलंय का अजून तुला मी? बायको: मी ड्रायव्हरला नोकरीवरून काढत आहे. नवरा: आज दुसरी वेळ आहे, मी मरता मरता वाचली आहे. नवरा: डार्लिंग, प्लीज त्याला अजून एक चान्स दे ना. बायको: माझी मैत्रीण येणार आहे, 2 दिवस तुम्ही बाहेर झोपा. नवरा: बर, पण तू वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण 2 दिवस बाहेर झोपशील म्हणून. बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. नवरा: अरे वा, इतका आवडतो मी तुला. बायको: तसं नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?